लाडक्या बहिणींच्या भारानं सरकार अर्थबंधनात अडकते की काय अशी चर्चा आहे। आनंदाचा शिधा गायब होणार असल्याची बातमी आहे। शिवभोजनाला कात्री लागू शकते। एका मागोमाग एक योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत। एका मागोमाग एक योजना बंद करण्याचा सपाटा सुरू आहे अशी चर्चा जोर धरतीये। गोरगरिबांना सण उत्सव आनंदात सुरू करता यावेत याकरता आनंदाचा शिधा ही योजना सुरू करण्यात आलेली होती। अधिक माहिती घेतोय आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, खरं तर एक महत्त्वाकांक्षी ही योजना मानली जात होती महायुतीची, मात्र ही अर्थबंधनात आता अडकते की काय अशी आता शंका जोर धरतीये। नक्कीच, कारण राज्याच्या तिजोरीत लागवी खडखडाट झालेला पाहायला मिळतो। यावेळी अनेकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात वक्तव्य केलेलं पाहायला मिळालं होतं। खरं तर आनंदाचा शिधा ही जी योजना होती ही 2022 मध्ये सुरू झालेली होती आणि 1 किलो चणा डाळ, साखर आणि 1 लिटर खाद्यतेलाचा शिधा वितरित करण्यात येत होता। 2023 मध्ये गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, त्याचप्रमाणे गौरी गणपतीचा सण आणि दिवाळीत अशा पद्धतीने याचं वाटप झालेलं होतं। 2024 मध्ये अयोध्येत जेव्हा राम मंदिराची प्रतिष्ठापना झाली त्यावेळेला एकदा वाटप केलं आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त एकदा वाटप केलं आणि त्यानंतर आपण जर बघतोय तर ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना आणली त्यानुसार बाकीच्या योजनांमध्ये कुठेतरी काटकसर करण्याचा जो प्रयत्न आहे तो सरकारचा सध्या सुरू आहे। इतकंच नव्हे तर छगन भुजबळ यांनी शिवभोजन योजना जी थाळी होती, अत्यंत कमी दरामध्ये ही थाळी लोकांना देण्यात येत होती। अत्यंत परवडणारी ही अशी थाळी होती लोकांसाठी, गरिबांसाठी खरं तर म्हणू शकतो आपण की ही थाळी होती। मात्र ह्या थाळीला देखील आता कुठेतरी चाट बसणार आहे, कारण हे जे केंद्र आहेत शिवभोजन केंद्र ह्यांनाच मंजुरी मिळणं कठीण झालंय। आता नवीन शिवभोजन केंद्रांना मंजुरी मिळत नाहीये, याचं कारण आर्थिक तरतूदच नाहीये। खरं तर या शिवभोजन योजनेसाठी 60 कोटी रुपये ठेवलेले होते, मात्र त्यातले 20 कोटी रुपये सध्या देण्यात आले आणि बाकीचे उर्वरित अजून पैसे दिलेलेच नाहीयेत। इतकंच नव्हे तर जुलै महिन्याच्या रक्षाबंधनानिमित्त जो लाडक्या बहिणीचा निधी आहे तो आता ऑगस्ट मध्ये देणार आहेत। म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर राज्याची आर्थिक परिस्थिती इतकी नाजूक आहे की या सगळ्या योजना राबवण्यासाठी राज्याकडे पैसेच नाहीत। त्यामुळे प्रश्न हा निर्माण झालाय की राज्याची आर्थिक परिस्थिती इतकी नाजूक असताना इतक्या मोठ्या मोठ्या योजना राबवण्याची खरंच गरज होती का, अशा पद्धतीचा प्रश्न आता उपस्थित होतोय लागली। धन्यवाद। तुर्तास तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। या संदर्भात आणखीन एक महत्त्वाची बातमी, लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट मध्ये मिळणार आहे। रक्षाबंधनापूर्वी जुलै महिन्याचा हप्ता वितरित होणार आहे, म्हणजे याच आठवड्यात हा वितरित होईल हप्ता। मात्र लाडक्या बहिणींना निधी वितरित करण्याकरता सरकारच्या तिजोरीत निधी नसल्याची सूत्रांकडून माहिती आता प्राप्त होतीये। आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे, 51,000 लाडक्या बहिणींचा लाभ हा थांबवलेला आहे। बुलढाणा जिल्हा प्रशासनाने या संदर्भात माहिती जारी केलेली आहे। नव्या निकषानुसार तात्पुरता हा लाभ थांबवलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे नवीन निकष आलेले आहेत आणि त्यानुसार नव्यानं पडताळणी करण्यात येते आणि त्यामुळे आता हा लाभ थांबवण्यात आला असल्याची बातमी समोर आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।